इकडे पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार कायम असून आज पहाटेपासून पावसाने जिल्ह्यामध्ये जोर पकडलेला असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सातत्याने सुरू आहे। त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहायला सुरुवात झालेली आहे तर शेतांमध्ये आज पाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी। पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून पाऊस आहे तो सातत्याने सुरू आहे। मात्र आज पहाटेपासून पावसाने मोठा जोर पकडलेला आहे आणि ह्याचाच परिणाम म्हणून सर्वकडे जे पाणी आहे ते आता भरायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो की जी शेतं आहेत त्या शेतांमध्ये सुद्धा पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात भरायला लागलेलं आहे। तर जे नदी नाले आहेत ते सुद्धा तुडुंब भरून वाहायला लागलेले आहेत। एकूणच पाहायला गेलं तर हा चांगला पाऊस होतोय। त्याच्यामुळे ज्या भात रोपण्या आहेत त्या हळव्या भात रोपण्या आहेत त्या जोमाने सुरू आहेत। मात्र ज्या गरव्या भात रोपण्या सुरू केल्या होत्या शेतकऱ्यांनी त्या आता खोळंबण्याची चिन्ह निर्माण झालेले आहेत आणि हा पाऊस जो होतोय त्यामुळे नदी नाले तर ओसंडून वाहत आहेत। मात्र जे पालघर जिल्ह्यातली प्रमुख धरणं आहेत सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण असू द्या, कवडास असू द्या किंवा वांद्री प्रकल्पाचे धरण असू द्या, या धरणांमध्ये चांगला पाणीसाठा आहे तो निर्माण झालेला आहे। जे धामणी धरण आहे ते जवळपास 50% वर आता भरलं गेलेलं आहे। तर दुसरीकडे कवडास धरणातून जे पाणी आहे ते आता सूर्या नदीमध्ये सोडण्यात येते। एकूणच पाहायला गेलं तर हा पाऊस चांगला होतोय। त्यामुळे वसई विरार महानगरपालिका असू द्या किंवा मीरा भाईंदर महानगरपालिका असू द्या, त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील जी प्रमुख शहरं आहेत त्यांना ह्या सूर्या प्रकल्पाच्या धरणांमधून पाणी पुरवठा होतो आणि ह्या चांगल्या पावसामुळे त्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तो आता सुटण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत। तर दुसरीकडे हा पाऊस चांगला होतोय त्यामुळे ज्या हळव्या भात रोपण्या आहेत त्या आता चांगल्या पद्धतीने होतील। मात्र ज्या गरव्या भात रोपण्या आहेत त्या आता खोळंबण्याची चिन्ह निर्माण झालेलं आहे। तर दुसरीकडे हवामान खात्याने आज आणि उद्या हा पाऊस मुसळधार होण्याची शक्यता आहे ती वर्तवण्यात आली। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।